आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया विशेष बातमी। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या नियमितीकरणाच्या मागणीसाठी मातंग समाज बांधवांकडून मागील 12 दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे। मात्र इतका कालावधी उलटूनही प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेतलेली नाही। दरम्यान अण्णाभाऊ साठे सोशल फोरमचे अध्यक्ष विजय अंभोरे यांनी आज उपोषणस्थळी भेट देत आंदोलकांना पाठिंबा दर्शवला। त्यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की पुढील 5 दिवसात पुतळ्याबाबतच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल। अण्णाभाऊ साठेंचा पुतळा असावा ही श्रद्धेची, आस्थेची आणि भावनेची एक भावना आहे सर्व लोकांची। आणि अण्णाभाऊ साठेंचं काम बघता, अण्णाभाऊ साठेंचं या महाराष्ट्राविषयीचं योगदान बघता या पुतळ्याला कोणाचा विरोध नाही आहे। पण मला असं वाटतं खामगावकरांना अण्णाभाऊ साठेंचं महत्त्व कळलेलं नाही आहे। त्या पद्धतीने राजेशजी घोडे बोलले की अण्णाभाऊचा पुतळा त्यांना नको आहे, म्हणजे त्यांना अण्णाभाऊचे विचार सुद्धा नको आहेत। मग अण्णाभाऊ साठेंचे विचार नको आहेत तर पुतळा पण नको। काल 2 दिवसापूर्वी भाजपचे जिल्हाध्यक्ष, शहर अध्यक्ष या ठिकाणी येऊन गेले आणि एक साधं पत्र त्यांनी यांना दिलं। या ठिकाणी भाजपची नगरपालिका आहे, नगराध्यक्ष भाजपचा आहे, आमदार भाजपचे आहेत, मंत्री भाजपचे आहेत। त्यांनी जर विचार केला तर एका दिवसामध्ये ते पुतळा उभारून देऊ शकतात। मनोज जरांगेच्या आंदोलनासाठी महाराष्ट्र शासन रात्रभर जागे राहते, अनेक GR निघतात, तर मग अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्यासाठी खामगाव नगरपालिकेची विशेष सभा का बोलवल्या जात नाही? त्यांच्यासाठी वेळ का घेतला जातो? आणि ज्वलंत विषय आहे आणि लोकांच्या भावना आहेत, श्रद्धेचा विषय आहे। शासनाने आणि प्रशासनाने याचा विचार करावा। या मतदारसंघाचे आमदार आकाशभाऊ फुंडकर आणि राज्याचे मंत्री, कामगार मंत्री, त्यांना मी तुमच्या सर्वांच्या माध्यमातून विनंती करतो की आपण या प्रकरणामध्ये लक्ष घाला आणि जेवढ्या तातडीनं तो पुतळा उभा करता येईल तेवढ्या तातडीनं पुतळा उभा करण्याचा प्रयत्न करा। जर तुम्ही केलं नाही तर आंदोलन जर पुढे भडकलं आणि याचे परिणाम जर राज्याला भोगावे लागले तर त्याच्यासाठी आम्ही सर्व लोक जबाबदार राहणार नाही। खामगाव शहरामध्ये गेल्या 91-92 पासून मागणी आहे या शहरामध्ये अण्णाभाऊ साठे आणि लौजी वस्तांचा पुतळा बसवण्यात यावा। याकरिता आम्ही अनेक मोर्चे, आंदोलने, उपोषणे केलेले आहेत, परंतु प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही। ज्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंनी या महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना 7 समुद्रापलीकडे नेऊन रशियामध्ये प्रथम शिवाजी महाराजांचा पोवाडा गायला आणि जगाला शिवाजी महाराजांची ओळख करून दिली, त्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेचा पुतळा बसवणे म्हणजे या लोकांना काय त्याची शरम लागते काय? त्यांना काही वाटते की बा अदखल पात्र अशी त्यांनी भूमिका घेतलेली आहे। आणि मग माझी अशी कळकळीची विनंती या प्रशासनाला आहे की अण्णाभाऊ साठे एक सर्वसामान्य व्यक्ती नाही तर फार मोठे एक नेते, एक साहित्यिक, विचारवंत, कामगार नेते, कलावंत या ठिकाणी होऊन गेलेले आहेत। म्हणून आमची कळकळीची पुनश्च विनंती आहे की हा पुतळा या ठिकाणी प्रशासनाने कायम करावा आणि त्याचं सौंदर्यीकरण करावं। आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राइब, फॉलो करायला विसरू नका।